शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे आपण संध्याकाळचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करतो आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत योग्य अपडेट जावी. उत्तर भारतामध्ये आपल्याला WD सक्रिय होताना दिसत आहेत आणि तीव्र अशा प्रकारचे WD मैदानी भागाकडे सरकू लागले आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला असून मध्य भारतावरही पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आपण बघतो अजून देखील उत्तर भारतामध्ये धोक्याचा प्रभाव आहे, परंतु तो आता हळूहळू कमी होणार आहे. कारण उत्तर भारतात येत असलेल्या प्रभावी WDमुळे पावसाळी वातावरण तयार होईल. बऱ्याच ठिकाणी बर्फवृष्टी, गारपीट, पाऊस असं वातावरण तयार होणार आहे. त्याचा गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये परिणाम होणार आहे. त्याचबरोबर मध्य भारताकडेही याचा काही अंश सरकण्याची शक्यता आहे. आपण सकाळच्या अंदाजामध्ये दिलेला अंदाज आणि आत्ता 16 तारखेसाठी प्रसिद्ध झालेला अंदाज यामध्ये खूप फरक आहे. सकाळी केवळ ओरिसामध्ये आपल्याला थंडीची लाट होती, मात्र नंतर जे काही हवामान खात्याचं प्रिडिक्शन आलं त्यानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा या अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट वाढलेली आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सर्वच राज्यांमध्ये थंडीची लाट वाढली आहे. शिवाय या बऱ्याच राज्यांमध्ये अजूनही धोक्याचा प्रभाव कायम आहे. आपण बघतो की पुढील 48 तास किंवा पुढील 24 तासामध्ये 17 तारखेला देखील या बऱ्याच राज्यांमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील हिमालयाच्या समांतर असलेल्या राज्यांमध्ये मात्र धोक्याचा प्रभाव कायम राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो उत्तरेकडून थंडीची बऱ्यापैकी लाट आहे, मात्र दक्षिणेकडून थंडीचा प्रभाव कमी असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. उत्तर भारतामध्ये WD सक्रिय होण्यासाठी तयार आहे. उद्या WDचा प्रभाव उत्तर भारतात सुरू होईल. WD मध्ये सुरुवातीला फार प्रभाव असणार नाही, परंतु साधारणपणे 21 तारखेनंतर प्रभावी WD उत्तर भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल. मध्य भारताकडे देखील पावसाळी प्रभाव किंवा वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. आपण अगदी बघतो गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या सर्व भागामध्ये बर्फवृष्टी किंवा आपण काय म्हणू गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. उत्तरेत बर्फवृष्टी, पाऊस होण्याची शक्यता आहे. वातावरण बदलत आहे, त्यामुळे प्रभावी अशा प्रकारचे WD राजस्थान आणि गुजरातकडे सरकत आहेत. याचा महाराष्ट्रात देखील थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे, परंतु दरम्यानच्या काळात कसं वातावरण बदलतं यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. उत्तर भारतामध्ये पहिल्यांदाच 22 तारखेनंतर प्रभावी WD सक्रिय होणार आहेत. आपण JFSचा थंडीचा प्रभाव देखील दररोज बघत असतो. महाराष्ट्रात उत्तरेकडून आणि विदर्भात खास करून थंडीचा प्रभाव सौम्य स्वरूपामध्ये आहे. मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून फारसा थंडीचा प्रभाव नाही. 23 तारखेपासून जे काही वातावरण WDमुळे तयार होणार आहे त्यामुळे बऱ्याच भारताच्या भागात थंडीचं प्रमाण कमी होणार आहे. मात्र 26 तारखेनंतर पुन्हा कडाक्याची थंडी महाराष्ट्रात येऊ शकते, कारण बऱ्याच भागात म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील गारपीट होणार आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला 26 तारखेपासून थंडीच्या वाढीत देखील जाणवू शकतो. आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की CFS मॉडेलने एप्रिलमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि मेमध्ये अरबी समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचा देखील महाराष्ट्रात परिणाम होऊ शकतो. वातावरण बदलत राहील, अपडेट आपण देत राहू. SIPS मॉडेलने देखील एप्रिल आणि मेमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. आपण सकाळी देखील या मॉडेलचा अंदाज बघितलेला आहे. पुन्हा एकदा आपण तो अपडेट बघणार आहोत. आणि बघतो की उत्तर भारतामध्ये आता एकापाठी एक प्रभावी अशा प्रकारचे WD येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात आपण या मॉडेलचा धावता अंदाज घेणार आहोत. आपण बघतो हे ECMWFचंच AIFS मॉडेल आहे.
बंगालच्या उपसागरात एखादी सिस्टम बनू शकते आणि त्याची ट्रप उत्तर भारतातील सिस्टमशी निर्माण होण्याची शक्यता साधारण 25-26 तारखेला आपण बघतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या ट्रपमुळे थोडं पावसाळी वातावरण किंवा गारपिटीचं वातावरण तयार होऊ शकतं. साधारण आपण बघतो की 26, 27, 28 तारखेला हे वातावरण महाराष्ट्रावर क्रिएट होऊ शकतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक नवीन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाळी प्रभावाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व वातावरणावर आपलं लक्ष आहे. साधारण शेवटचा आठवडा महाराष्ट्रामध्ये तापदायक राहण्याची शक्यता आहे आणि जेव्हा WDच्या प्रभावाने वातावरण तयार होतं तेव्हा नक्कीच गारपिटीची शक्यता असते. 31 जानेवारीपर्यंतचा आपण SMW मॉडेलचा एकत्रित अंदाज जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की मध्य भारतावर देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या IFS मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलाचा संकेत दिला आहे. महाराष्ट्रामध्ये जे पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं ते आता कमी झालं आहे. जरी अतिउंचीवरील ढग काही भागात दिसले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. परंतु आपण बघतो की बोईसर, वापी, सुरत या भागामध्ये किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे थोडं पालघर, ठाणे भागात अधूनमधून ढगाळ परिस्थितीचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. तसंच सह्याद्रीच्या घाट माथ्यावर देखील 17-18 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की अमरावती, अकोला, वाशिम, चिखली, पुसद, यवतमाळ या काही भागात हे वातावरण तयार होतंय. यदाकदाचित यामध्ये हलक्या पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे हे वातावरण किती टिकतं यावर आपल्याला संपूर्ण बाबी अवलंबून असतील. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भैरव.